नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महानगरपालिकेच्या निवडणुकांचं आता मला असं वाटतं रणधुमाळी चालू होईल 2-3 महिन्यामध्ये. जर गेलीच पुढं तर मे महिन्यापर्यंत पण होईलच. 10वी-12वीच्या परीक्षा जर पुढं ढकलल्या, पण यावेळेला मोठ्या नेत्यांना हार खावी लागणार आहे. युत्या असो किंवा तुमच्या त्या आघाड्या असो, या सगळ्या पक्षांमध्ये अंतर्गत वाद तयार होतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या 2-3 महानगरपालिकामध्ये गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आणि त्यानंतर होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका आहेत. आणि मी तुम्हाला वारंवार ज्या गोष्टी सांगतोय की इथं चेहरे बघून मतदान केलं जातं. फार कमी वेळा पक्षाचं मतदान पक्षाच्या वाट्याला पडतं. मात्र लोक हा विचार करतात की मी आमदाराजवळ कधी पोचेन ते पोचेन, पण एखादा नगरसेवकाला मी तात्काळ घातू शकतो. एखाद्या स्थानिक सभापती किंवा तुमचा कोणी माणूस असेल जो तुमच्यामध्ये वावरणार असतो. कारण ही लोक समाजामध्ये आतपर्यंत घुसतात. आमदार तुमचा गावाकडे तुमच्या खेड्याकडे कधी आला तर आला, नाही तर 5 वर्ष तो दिसतही नाही. पण ही लोक फार जवळची असतात, त्यामुळे लोक चेहरा बघून मतदान करतात. त्यामुळे यावेळेला फारसं मतदान पक्षाच्या वाट्याला जाईल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही आहे. पण यावेळेला जे काही ठाकरे बंधू एकत्र आलेत ते काय किमया दाखवतात महाराष्ट्रामध्ये, त्यांची ताकद किती, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. कारण या ठाकरेंना ज्या प्रकारे वाटतंय ना की आम्ही एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातली मराठी माणसाची मतं आम्ही घेऊ शकतो, पण त्याचं गणित जर लावायला गेलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, ठाकरेंच्या वाट्याला फार कमी जागा येतील. त्याचं कारण काय, मी अनेकदा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की राज ठाकरेंना लोक कंटाळलेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीसाठी 16 वर्ष लढणारा माणूस, पण मराठी माणूस त्यांना मतदान करत नाही. याची कारणं पाहता, याची सगळ्या गोष्टी पाहता, मी 3-4 वर्ष त्या पक्षासोबत काम केलं, पाहतोय. संघटना सगळ्यात महत्त्वाच्या असतात. तुमची विचारधारा तुमच्याजवळ आहे, राज ठाकरेंजवळ मराठीची विचारधारा आहे, पण ती लोकांपर्यंत पोहोचते किती, ती खालीपर्यंत रुजते किती, ती रुजवून लोक मतदानाला किती जात आहेत हे पाहणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण राज ठाकरेंना ते करता आलं नाही. त्याचं कारण मी वारंवार सांगतोय, संघटना. भारतीय जनता पार्टी असो किंवा एकनाथ शिंदे असो, यांच्या संघटना बांधलेल्या आहेत. RSS सारख्या, विश्व हिंदू परिषद सारख्या, बजरंग दल असो, शिवप्रतिष्ठान असो, ज्यांनी महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण फिरवलं, या संघटना उग्रपणे काम करतात, ज्या खालीपर्यंत काम करतात. नेत्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही जिथं या संघटना पोहोचलेल्या असतात. त्याच्यामुळे संघटना फार महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, जिथं काय गाव तिथं पार, जिथं शाखा. अशा पद्धतीनं शिवसेना मोठी झाली, ती पसरली, त्यामुळे त्यांना यश मिळवता आली. पण या ठाकरेंना ते करता येईल की नाही हे सांगणं फार अवघड आहे. यावेळेला राज ठाकरेंनी पुन्हा एकदा युटर्न घेतला. म्हणजे बघा ना, खासदारकीच्या निवडणुकीला माणूस नरेंद्र मोदींसोबत बसतात काय, तिथं जाऊन बिनशर्त पाठिंबा देतात काय, आणि अचानकपणे मला हार आल्यानंतर त्या मतदानाचं खापर काय फोडतात. मग ते लाडक्या बहिणींनी असं केलं, लाडक्या बहिणींनी तसं केलं. अरे तुमच्याही हातात मतदान होतं. मी म्हणतो लाडक्या बहिणींनी जादू केली असो, नाही तर बाकीचे सगळे फॅक्टर कामाला आले असोत, पण खासदारकीच्या इलेक्शनला मग काय झालं. मग एकनाथ शिंदेनं ते मतदान कसं काय केलं. मराठ्यांचा एवढा रोष असताना देखील एकनाथ शिंदेंनी ताकद दाखवली. भारतीय जनता पार्टीला थोडी पिछाट घेता आली असेल, पण या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लाडकी बहीण योजना आणि बाकीच्या योजना राबवण्यात आला. हे त्यांचं राजकीय स्टंट म्हणण्यापेक्षा ही त्यांची मुत्सद्देगिरी म्हणावी लागेल. कारण लाडकी बहीण योजना काय महाराष्ट्रामध्येच फक्त नाही आहे, मध्य प्रदेश असो, तिकडे हिमाचल प्रदेश असो, आसाममध्ये असो, खाली तुमच्या साऊथमध्ये असो, या सगळीकडे ही योजना चालू आहे. निवडणुकीसाठी वापर केला त्या मताचा मी आहेच, नक्की केला. पण जे काही सांगितलं जाते ना की बोगस मतदान केलं किंवा बोगस या सगळ्या गोष्टी केल्या, 60 वर्ष काँग्रेसने देखील बोगस मतदानावरती या देशावरती राज्य केलं. आज जेव्हा सगळं डिजिटल व्हायला लागलं, आज जेव्हा मतदानाची चोरी करता येत नाही आहे, तेव्हा ही सगळी लोक त्यांच्यावरती आरोप करतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोगस म्हणजे किती बोगस, 2,500-3 हजारामध्ये नगरसेवक निवडून येतो. ते लाखाच्या मतदानात समजून घ्या बोगस झालं असेल. मी होतं माझ्या मागच्या आजही वर्षभराच्या व्हिडिओ काढून दाखवा. मुंबई पुण्यातल्या शहरांमधली कितीतरी लाखो लोक मतदान करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये आली. त्या लोकांचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा त्याचं मतदान मुंबईला पण आहे किंवा पुण्यामध्ये देखील आहे, शहरांमध्ये देखील आहे. तोच माणूस 5-5, 10-10 हजार रुपयाचं एक मतदान करण्यासाठी बोगस म्हणून तो गावाला येऊन त्यानं मतदान केलं. तुम्ही ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राच्या तुमच्या सगळ्या याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल 2-2, 3-3 लाखांचं मतदान एका आमदाराला पडलंय. जिथं खासदारकीचं मतदान होतं तिथं या सगळ्या गोष्टी घडल्या. पण जे काही उद्धव ठाकरे म्हणतात की आगामी निवडणुकीमध्ये मी पुन्हा येईन, मी महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवेन. आता शिवसेनेचा नक्की कोणाचा, ठाकरेंचा की शिंदेंचा, या गोष्टीविषयी जरा परत एकदा बोलूया. तुम्हाला मतदानाचा व्यवस्थित मी अभ्यास सांगतो. मुंबईसारख्या शहरामधल्या मतदानाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिथं आज सांगतायत ना की आम्ही मराठी माणसाच्या जीवावरती लढून येऊ शकतो. सध्या परिस्थिती तशी राहिली नाही आहे. कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे उपनगर तुमचा असेल किंवा इकडे चेंबूरपर्यंत, नंतर पुढे तुम्ही गेलात की तिकडे मीरा भाईंदर, या सगळ्या महानगरपालिकांच्या हद्दी चालू होतात. मुंबईचा भाग घेऊया.
मराठी माणूस राहून राहून किती राहिलाय. दादर सारख्या काही जो छोट्या मोठ्या परिसरामध्ये, लालबाग सारख्या छोट्या मोठ्या परिसरामध्ये मराठी माणूस, उपनगरांमध्ये क्वचित फार मराठी माणूस नाहीये, बऱ्यापैकी आहे, पण त्याची संख्या तेवढी राहिलेली नाहीये. मराठी माणूस गेला कुठे? विरारकडे गेला, इकडे कल्याण डोंबिवलीकडे गेला, मुंबईच्या शहराच्या बाहेर गेला. मग या ठिकाणचं राहिलेलं मतदान कोणाचं? या गुजरात्या मारवाड्यांचं, या भैयांचं, आणि सगळ्यात जास्त मुसलमान टक्का मुंबईच्या या सगळ्या मतदानामध्ये आहे. मराठी माणूस राहिलाय किती? 55-60% फक्त सरासरी आहे. त्या देखील मराठी माणसामध्ये आता मतदानाचं विभाजन होणार आहे. भारतीय जनता पार्टीला मुख्य कारण गोष्ट लक्षात घ्या, हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी मराठी माणसं ठाकरेंना मतदान करणार नाहीत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून. त्याच्यामुळं तेही मतदान तुमचं गेलं, बाकी इतर पक्षांचं मतदान गेलं, म्हणजे काँग्रेस वगैरे ही सोडून द्या. कारण काँग्रेस वगैरे हे जे काही उत्तर भारतीय आहेत ना, राज ठाकरेंना आपलंसं करणार नाहीत, ही विचारधारा समजून घ्या. ते आपलंसं करणार नाहीत, अजिबात करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे 16 वर्ष राज ठाकरेंनी आपली काय मारली ती. मग राहिलं मतदान कोणाचं? जे यांच्या पक्षाच्या संघटना आहेत, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, राज ठाकरेंचा पक्ष असेल, आणि मराठी करणारा तरुण जो काही अगदी 16 वर्षापासून 25-30 वर्षापर्यंत आहे, ज्याला मुंबईमध्ये आपलं स्थान पाहिजे, जो अगदी त्या गुजरात्या मारवाड्यापाशी जाऊन नोकरी करतोय, तो माणूस जरासा चवताळला, खवळला तर तो मतदान करेल. राहिलं शिंदेंचं मतदान फार मोठं आहे मुंबईमध्ये. तुम्ही साधी गोष्ट घेऊ नका, जी शिवसेना बाळासाहेबांच्या काळातले शिवसैनिक होते, एकनाथ शिंदेंना ते सोडणार नाहीत, आणि त्याचं गणित तुम्हाला मागच्या विधानसभेमध्ये समजलंय. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जादू राहिली किती? त्यांच्या मतदानापुरती किंवा त्यांच्या मतदारापुरती. ते मतदार किती? त्याचा आपण अभ्यास केल्यानंतर ठाकरेंचं जे काही विधानसभेला मतदान झालं, ते संपूर्ण मतदानाच्या 20 ते 25% फक्त मतदान होतं. आणि त्यातही हे आघाडीत असल्यामुळं काँग्रेसचं अर्ध मतदान, अर्ध डाव्या विचारसरणीचं मतदान. कारण भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या किंवा शिवसेनेच्या किंवा त्या महायुतीच्या एखाद्या माणसाला पाडायचे म्हणून त्यांच्या विरोधात झालेलं मतदान. आता तेही निघून जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्यातही आता कोण कोण कसं कसं लढतंय हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण एका वॉर्डामधून 4-4, 5-5, 10-10 जण इच्छुक आहेत आणि ते पुढे सरसावणार आहेत. कारण 10 वर्षांपासून 5 वर्षांपासून निवडणुका पुढे सरकत आहेत. त्यामुळे सगळी लोक आज दबा धरून बसलेत. प्रत्येकानं आपापला पैसा मागच्या लॉकडाऊनच्या या आधीच्या काळामध्ये घालवला. तुम्हाला माहीत नसेल तर बघा जरा व्यवस्थित, तुम्हाला मग कळेल सगळ्या गोष्टी. त्यामुळे आता कोणी ऐकणार नाही आहे. त्याच्यामुळे हे जे फुटीरवादी आहेत, जे विरोधात उभे राहणार आहेत, ते देखील अर्ध मतदान खाणार. ठाकरेंच्या हातामध्ये महानगरपालिका येणार कशी याचं गणित लावल्यानंतर समजतं की कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंच्या हातात ही महानगरपालिकाच आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीला हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाच्या वेळेला जी काही नाटकं केली, नाटकं म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही रुसवानी ज्या काही सगळ्या गोष्टी दाखवल्या त्या काही मुख्यमंत्री होण्यासाठी नाही आहे. त्यांना माहिती होतं आपण काही होणार नाही आहे, पण त्यांनी निश्चित काही ना काही अटी मान्य करून घेतल्या असतील, आणि त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा झेंडा असेल. आता हे भारतीय जनता पार्टीला करावं लागेल. त्याचं कारण म्हणजे एका महानगरपालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला आपण अंगावर घेऊ शकत नाही. कारण हुतात्म्यांनी ज्या काही बलिदान दिलं या मुंबईसाठी, त्या गोष्टी विसरणं मराठी माणूस विसरू शकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हे ठाकरे बंधू भले जरी आपण त्यांना कितीही नावं ठेवली ना, तरी मराठीसाठी हे बिनधास्तपणे लढू शकतात, आणि मराठी माणूस त्या मुद्द्यावरती यांच्या बाजूने कधीही उभा राहू शकतो. त्याबद्दल त्यांना मानलं पाहिजे. कारण बाळासाहेबांचा तो विचार आहे, प्रबोधनकारांचा तो विचार आहे. कारण प्रबोधनकार ही सगळी लोकं त्या सगळ्या गोष्टीमध्ये होते. त्यामुळे हे त्या क्रांतीच्या घरातले, त्या स्रोतातली ही सगळी लोकं आहेत. त्यामुळं यांना डावलणं मराठी माणसाला जमणार नाही. कारण त्यांना माहिती आहे, हे शिंदे बिंदे हे बाकीचे सगळे बाजूला होतील, मराठी माणसासाठी बरे हारले. तर हे ठाकरे बंधू म्हणण्यापेक्षा ते उद्धव ठाकरेंना बाजूला सोडा, पण राज ठाकरे निश्चित येतील. कारण ते त्या विषयापासून तसूभर देखील मागे सरकणार आहेत. तो माणूस असा आहे. भले राजकारणामध्ये यश अपयश येऊ, मी त्या बाबतीत त्यांच्या मागे असतोच, पण मराठीसाठी ते निश्चित येतील. कारण ते काही करू शकतात. त्या माणसाचा एवढी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये. पण उद्धव ठाकरेंचं तेवढं काही चालणार नाही. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे काही पाहायला मिळेल ना, मराठी माणसाचा तग लागणं अशक्य आहे. ते शक्य होणार नाही. आजपर्यंत कधी 16 वर्षामध्ये झालं नाही. तुम्ही आता कुठल्या गोष्टी घेऊन बसल्या मराठी माणसाच्या? बरे त्यावेळेला 16, 17, 18 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वीचं पकडू, त्यावेळेचा मराठी माणूस मुंबईमध्ये तरी राहत होता. आजचा 60-70% मराठी माणूस बाहेर फेकला गेला. कुठं गेलं ते मतदान? हे सगळं पसरलं गेलं मुंबईच्या आजूबाजूला. मुंबईच्या मध्ये राहणारी सगळी गडगंज लोकं
जे फक्त पैशाने आणि पैशानेच फक्त वळवली जातात. त्यामुळे मराठी माणसाचा या सगळ्या गोष्टीमध्ये तग लागणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. पक्ष वाढले, संघटना वाढल्या, लोक वाढली, नगरसेवक वाढले, त्यामुळे मतदान सगळं विस्फारलं गेलं. त्यामुळे एका सत्तेवरती राहणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात बहुतांशी महानगरपालिकेची सत्ता जाईल. पण त्यातही जर भारतीय जनता पार्टीने गुजराती मारवाडी जर येऊन बसले तर त्यांना ठेचायला मराठी माणसानं पुढे आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते होता कामा नये. हे मारवाडी गुजराती बाहेरून तुमच्या मुंबईवरती येऊन बसले ना एकदा, तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. आणि ते होणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये हळूहळू या सगळ्या गोष्टी लयाला जात जाणार. माझे मागचे व्हिडिओ, तुम्ही ही जी व्हिडिओ पाहताय ना, अवश्य जाऊन पहा. मी तिची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन की मी काय सांगितलं नक्की. मी हा जो काय विरोधाभास दाखवला आहे तो नक्की कशासाठी दाखवला आहे, या सगळ्या गोष्टी एकदा पहा आणि व्यवस्थित अभ्यास करा. आता मला अनेक जण म्हणतील मग कुणाला मतदान करायचं, ठाकरेंना करायचं की याला करायचं त्याला करायचं. मला फक्त एकच सांगणं आहे, जो तुमच्या कामाला येईल, जो तुमच्या मराठीसाठी. किंवा आता मुंबई म्हटलं की मराठी माणूस फक्त आठवतोय आपल्याला, आणि आम्ही फक्त इतकी वर्ष फक्त लढत राहतोय. पण त्याच्या मागे आम्ही अभ्यास किती करतोय, का मराठी माणूस मागे राहिला, या प्रश्नांची उत्तरं किती शोधतोय हे पण महत्त्वाचं आहे. कारण मराठी असो नाही तर अमराठी असो, सगळे राजकारणी सगळे राजकारणासाठीच येतात. ते काय तुमच्या कल्याणासाठी कोणी जवळ येईल असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. मी सांगणं अयोग्य ठरेल कुठल्या पक्षाला मतदान करा, काय करा. मी हिंदुत्वावरती चालणारा माणूस आहे, मराठीसाठी तर आहोतच आम्ही. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं. आणि या सगळ्या विषयावरती मला आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया कळवा की नक्की ठाकरे बंधू येतील की जातील, त्या सगळ्या गोष्टी. कारण माझ्यापेक्षा तुम्हाला हे राजकारणाचा दांडगा अनुभव असेलच.